तो गाईज आम्ही पोहोचले आहो एशियाच्या सेकंड लार्जेस्ट आणि महाराष्ट्राच्या सगळ्यात मोठ्या इस्कॉन मध्ये. भाई साहब एक नंबर आहे इस्कॉन इथला, बघा ना भाई साहब, व्यू बघा एक नंबर येतं. गार्डन एरिया, दोन गार्डन एरिया, सीडीज आहे. हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स? तुमचा एक्सपिरियन्स काय होता भाई साहब? सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू चॅनल. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं जयेश नेरकर ब्लॉग्समध्ये. सो गाईज लास्ट ब्लॉग नंतर मी गायब झालेलो. लास्ट ब्लॉग होता आपला 30 डिसेंबरला आणि आज आहे 23 जानेवारी. म्हणजे एकदम 20-22 दिवस गायबच होतो मी, बिकॉज एक्झाम्स होत्या. आता उद्या पण बोर्डाचे प्रॅक्टिकल्स आहेत, पण आज आहे आमचा फेअरवेल. प्लस मी आता जस्ट इस्कॉनमधून निघले हो. यो ब्लॉग आहे स्पेशली इस्कॉनसाठी. भाई बघा काय एक्सपिरियन्स होता, एक नंबर जागा आहे. तर बघा तुम्ही कसा ब्लॉग आहे, एन्जॉय करा इस्कॉनचा ब्लॉग. सो गाईज वी आर नाव इन द बस. भाई साहब हे गरम होतं बसमध्ये. पहिल्यांदा म्हणजे एवढ्या दिवसांच्या बसमध्ये बसले आहो आणि गरम होतं. एसीच नाही तर बघा, फक्त होल आहे. कुठे फक्त होल आहे, एसी स्लो आहे बोलतो. फक्त होल इथं वरला लागत. वाले काय करतात, एक करा काहीतरी मॅनेज. तर गाईस आता आम्ही चाललो पहिले इस्कॉनला. मी सांगलाच नाही तो मला वाटतं. आम्ही पहिले झालो इस्कॉनला, मग आमचा फेअरवेल म्हणजेच भाषण. सो देखते आगे क्या होगा, इसको देखो. ओ गिरे गिरे, देखो गिरे गिरे. सो गाईज आम्ही पोहोचले आहो एशियाच्या सेकंड लार्जेस्ट आणि महाराष्ट्राच्या सगळ्यात मोठ्या इस्कॉनमध्ये, जो आहे आमच्या खारघरमध्ये. तर एवढ्या दिवसापासून यायचंच होतं आम्हाला इथं, पण आता आल्यावर बघू काय होतं. मुहूर्त नव्हतं भेटत आम्हाला, आज भेटले फेअरवेलच्या निमित्ताने. टाईम भेटलं तर आल्यावर बघू आतमध्ये काय सीन आहे. भाई कसला बाहेर इथूनच बघू, आतमधून रेकॉर्डिंग करून आहेत. बघू काय आता, बघू आतमध्ये. सो गाईज मी पोहोचले इस्कॉनच्या मध्ये, जस्ट पाय धुलेत. आणि भाई काय स्ट्रक्चर बनवले, एक नंबर आहे. भाई साहब एक नंबर स्ट्रक्चर बनवलेत. तर बघू आता आपण जाऊ आपण. भाई साहब एक नंबर आहे इस्कॉन इथला, बघा ना कसला भारी बनवले. इथं सगळं गार्डन एरिया आहे. भाई लादी स्ट्रक्चर एक नंबर आहे, एक नंबर बनवलं. म्हणजे असं इस्कॉन बनणारच ना दुसरा, असं बनवले. फक्त जर इथं लाईट म्हणा अपोजिट साईडला आहे म्हणून काही नीट दिसत ना, तो इश्यू झाला आहे, दुसरा काय ना. भाई साहब बघू आता आतमध्ये जाऊ कसा काय. मला सांगलेलं इथं व्हिडिओ काढून आलेत, पण सध्या वाटतं काढून देतात. तर बघू भाई, इथं पण लय मोठं जागा आहे. तिथं पण भाई जागा रास मोठी जागा आहे. जेमतेम 9 एकरमध्ये बनवले हो. चलो गाईज, इथे कृष्णदेवाची अख्खी लाईफची स्टोरी 3Dमध्ये काढली आहे. अख्खी 3Dमध्ये बघा, म्हणजे एक एक डिटेलिंग कसली भारी बनवली इथं. भाई साहब आमच्या जवळ एवढा भारी असून आम्ही इथे आलो ना, आमची चुकी आहे. पण कसला भारी आहे भाई साहब, एक नंबर एक नंबर. मला वाटलं माझ्याच ब्लॉगमध्ये येतं काय, ओळखला काय शेट. कसला भारी आहे, एक नंबर एक नंबर. लय भारी बनवले. इव्हेंट पण लिहिले, फक्त इंग्लिशमध्ये लिहिले. हिंदी सबटायटल पाहिजे होता. सगळ्यांना समजत नाही ना, असा विषय आहे ना. भाई एक नंबर बनवले. अशोक पाटील, इथे श्रीरामाची स्टोरी आहे आणि इथे कृष्णदेवाची स्टोरी आहे. हाय फिंगरप्रिंट स्कॅनर भाई साहब, एक नंबर एक नंबर आहे. यो बघा काय बनवले, एक नंबर. तर 3 लाईनी आहेत
आणि प्रत्येकाला अशी गोल्डची डिटेलिंग आहे, प्रत्येकाला एक नंबर आहे. मला वरचा लय पटला भाई, कसला भारी बनवले. साईडला पण सगळं 3D आर्ट आहे आणि एवढा मोठा आहे ना, 5 लोक बसल्या, एवढे लोक बसल्या, जागा फुल एकदम मस्त आहे. आम्ही आता इथं साईड एंट्रन्स इथून बाहेर निघलो. इथं अख्खी ओपन जागा आहे फक्त बसण्यासाठी लोकांना आणि इथून अख्खा समोरचा व्ह्यू दिसतो. तुम्हाला दाखवतो, एक मिनटं. ऐसा व्ह्यू बघा, एक नंबर येतं. इथं गार्डन एरिया, दोन गार्डन येतं, सीडीज आहे. ऐसा एक नंबर एरिया आहे. अनएक्सपेक्टेड होतं माझ्यासाठी. मी रील्समध्ये बघला पण तेवढा दिसून नाही आला, पण एक नंबर आहे. तुम्ही खरंच सांगता या, एकदा खरंच सांगता या, स्वतःहून येऊन बघा कसं आहे. हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स? तुमचा एक्सपिरियन्स काय होता? हाय साहब, हे दरवाजे ते ओरिजिनल सिल्वरचे आहेत. हाय साहब, लोक फोटो काढण्यात व्यस्त आहे, मी ब्लॉग काढण्यात व्यस्त आहे. त्यातला जाऊचं काही पिलर बघत असला मोठा येते, एक नंबर पिलर आहेत गाईस. त्याचा कलश आहे ना, तो सोन्याचा आहे. पैसा सोन्याचा कलश बसवली आहे, एक नंबर आहे. गार्डनमध्ये नो एंट्री. हाय, आम्ही आता बाहेर निघलोय. बघा पाठशी कसला बाहेर दिसतो भाई, एकदम डेंजर. एक नंबर. हाय 0.6 एक इमेज घेऊ का आता? व्हिडिओ 0.6 1080p 30 FPS येतं. हा एक मिनिट मला दाखवतो काहीतरी. हा फुल व्ह्यू आहे इस्कॉनचा, एवढा मोठा आहे. इथे सध्या काम चालू आहे वाटतं. आणि इथे फाउंटेन्स आहेत, साईडला पण आहेत प्रत्येकाचे, आणि प्लस यो मेन मोठा फाउंटेन आहे. यो शो कधी चालू होतं, फाउंटेन शो? आजचे होईल असेल. गार्डनमध्ये जाऊन नाही देत, पण गार्डनला भारी आहे. फुलं बघ ते भारी मेंटेन केलं सगळं. आणि तिथं पण एक मिनटं, शेट, इथं स्ट्रक्चर्स आहेत, गोल्डनमध्ये दिसत नसतील बिकॉज ऑफ द कॅमेरा. माझा फोटो नाही हां. आणि हे सोन्याचं कलश 4. सो गाईज, मी आता जस्ट निघला आहे इस्कॉनमधून. काय एक्सपिरियन्स एक नंबर होता, जागा एक नंबर होती, वाईब्स फुल पॉझिटिव्ह. आणि भाई एक नंबर खरं सांगतो, म्हणजे तुम्ही या एकदा, तुम्हाला अशा वाईब्स येतील ना, कधीच ना कुठंच नाही येणार असल्या वाईब्स. एकदम पॉझिटिव्ह वाईब्स आणि खूप चांगलं वातावरण आहे आणि स्ट्रक्चर सगळं एक नंबर आहे. सो हा ब्लॉग एवढाच. आता व्हिडिओ पार्ट 2मध्ये म्हणजे फेअरवेलच्या ब्लॉगमध्ये, हा फक्त एक पार्ट म्हणाला, बरं जास्त मोठा नाही बनवायचा, 2 पार्ट बनवू आपण वेगवेगळ्या व्हिडिओजच्या. सो दॅट इज इट फॉर दिस ब्लॉग गाईज. व्हिडिओ आपण पार्ट 2मध्ये पुढच्या ब्लॉगमध्ये. स्क्रिप्ट कुठे? शेअर. बाय.